गरुड पुराण अध्याय 1 गरुडनारायण संवाद। या अध्यायात आरंभी गणेश, सरस्वती, श्री गुरु, जगद्गुरु, श्री शंकर, सूर्य, श्री कृष्ण, अंबिका, शारदा आदिकरून देवतांनास नमस्कार करून ग्रंथकर्ता म्हणतो की पूर्वी नैमिषारण्यात शौनकादिक ऋषी व मुनी हे सूतमुनीला प्रश्न करीते झाले की यमलोक आणि तिथली व्यवस्था यांच्याविषयी वर्णन करून सांगावे। तेव्हा श्रीहरीचे मनोमनी स्मरण करून सूतमुनी सांगू लागला की श्रोते हो, पूर्वी कोणे एकेकाळी गरुडाने हाच प्रश्न भगवान विष्णूला विचारला होता। त्याने विचारले की हे भगवंता, माझा संचार अखिल ब्रह्मांडात असूनही मी यमलोक पाहिलेला नाही, तरी मी असे ऐकिले आहे की मृत्युलोकात फार मोठ्या भाग्याने मनुष्यदेह प्राप्त होतो। त्या शरीरात जो भक्तीने ब्रह्मज्ञान प्राप्त करतो तो धन्य होय, परंतु जो अभक्त असतो तो मृत्यूनंतर कोणत्या गतीला जातो? त्या जीवाच्या मरणानंतर त्याच्यासाठी कोणती औध्वदेहिक कृत्ये करावी, त्यांसाठी लागणारे साहित्य, ठिकाण व वेळ सांगून ती कृत्ये कराव्याचा अधिकार कुणाला आहे तेही सांगा। तेव्हा भगवंत अतिप्रसन्न होऊन सांगू लागले, हे भाग्यवंता गरुडा, श्राद्धांचे 3 प्रकार आहेत। मृत्यूपासून 10 दिवसांपर्यंत केले जाते ते नवश्राद्ध होय। नंतर 11व्या दिवसापासून ते 1 वर्षपर्यंत केली जाणारी श्राद्धे ती नवमिश्र श्राद्धे आणि नंतर दरवर्षी एकदा केले जाते ते पुराण श्राद्ध असे जाण। जे नित्य आचार धर्मानुसार वागतात त्यांना जिवंतपणी आणि मृत्यूनंतर सद्गतीच मिळते, परंतु जे नेहमी दुराचार करीतात, शाखांना जुमानीत नाहीत, परंतु जिवंतपणी पश्चात्ताप वाटून जर प्रायश्चित्त घेऊन सदाचाराने वागू लागतील तरी ते सद्गतीला जातील, परंतु जे अहोरात्र पापेच करीत राहतात ते भयानक अशा नरकात जातात। नंतर नरक्यातना भोगून जेव्हा त्यांना पुन्हा मानवदेह मिळतो तेव्हा त्यांच्या कर्मानुसार मिळणाऱ्या दुःखांचे वर्णन करून हरीने स्वधर्माचरणाचे महत्त्व वर्णन केले। काम व क्रोध यांचे दुष्परिणाम सांगून दानाचे महत्त्वही कथन केले आहे। अध्याय 2 प्रायश्चित्ताचे विधान। भगवंतांनी पुढे सांगण्यास आरंभ केला, गरुडा, सर्व लोकांना उपकारक असे कर्म आता ऐक। या संपूर्ण ब्रह्मांडात एकूण 84 लक्ष जीवजंतू आहेत। त्यांचे 4 विभाग आहेत, ते असे 1 कीटक, 2 वृक्षवेली, 3 अंड्यातून जन्मणारे व 4 योनिवाटेस जन्मणारे। या प्रत्येकात 21 लक्ष जाती आहेत। त्यातही मानवाचा देह फार दुर्लभ आहे। त्यात सुद्धा 4 वर्ण असून त्यात ब्राह्मण वर्ण श्रेष्ठ आहे। या सर्व जीवजंतूंना आहार, निद्रा, मैथुन, भीती, क्रोध हे नैसर्गिक विकार सारखेच असतात। या सर्वांमध्ये माझाच अंश असतो। पुन्हा यात सुद्धा अचलापेक्षा चर श्रेष्ठ, अस्थिविरहित देहापेक्षा हाडे असणारा देह श्रेष्ठ व सूक्ष्माहून स्थूल श्रेष्ठ होय। तसेच पक्षी, पशु, मनुष्य, शूद्र, वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण, वेदाभ्यासी विप्र, त्यातही सदाचारी, सत्कर्मनिष्ठ, ब्रह्मज्ञानी व ज्ञानी असणारा माझा भक्त हे एकाहून एक श्रेष्ठ आहेत असे तू जाण। मानवदेह मिळूनही जो तप करीत नाही तो दुर्बुद्धी होय। बुद्धी, सौंदर्य, सामर्थ्य, संतती, कलाकौशल्य, धनदौलत ही पूर्वपुण्याईने मिळते। म्हणून आपली नित्यनियमित कर्मे कधी सोडू नये। अरे, मी तिन्ही लोकांचा स्वामी आहे, तसाच ब्रह्मा सुद्धा उत्पन्न करता आहे, तरीही आम्ही कर्मे करीतच असतो। ज्ञान झाले तरीही कर्म केलेच पाहिजे, त्याशिवाय उद्धार होणार नाही। संन्यास व फळाचा त्याग या दोन्ही गोष्टी श्रेष्ठ आहेत। यामागचे रहस्य जर जाणले नाही तर मग मात्र नरकप्राप्ती ही निश्चित। माणसाला लोभ कधीच आवरता येत नाही,
तसेच प्रपंचातील कर्तव्यांचे बंधन आणि 5 प्रकारच्या विषयभोगांचे आकर्षण यांमुळे माणूस यमाचा पाहुणा होतो। ही बंधने लोखंडी बेड्यांपेक्षा दृढ आहे, म्हणून नेहमी परलोकाचा विचार करून वागत जावे। अगदी कुणा एकाला काशीमध्ये मरण आले तरीही त्याच्या वारसांनी त्याची उत्तरक्रिया केलीच पाहिजे। दुसरा मार्ग असा आहे की वृद्धत्व प्राप्त झाल्यावर 4 ब्राह्मणांना घरी बोलावून कालवड व वळू यांचे दान करावे। नंतर आपल्या आयुष्यभरातल्या ज्ञात व अज्ञात पापकर्मांबद्दल पश्चात्ताप व्यक्त करून ते सांगतील तसे प्रायश्चित्त घ्यावे, मुंडन करावे। स्त्री जर सवाष्ण असेल तर तिने 2 बोटे वेणी कापावी, नंतर यथाविधी स्नान करावे, वस्त्रे बदलावी, होम, दान, व्रते करावी। दाने अनेक प्रकारची आहे, त्यातील स्वतःला झेपतील ती करावी। नंतर ब्राह्मणांना संतुष्ट करून बोलवावे व संन्यास घ्यावा अगर तीर्थयात्रेस जावे। अध्याय 3 मृत्यूनंतर 10 दिवसांतील विधी। भगवंत पुढे म्हणतात, गरुडा, मनुष्य प्राणी जेव्हा मरणोन्मुख होतो तेव्हा त्याचे मस्तक दक्षिणेकडे करून त्याला झोपवावा। त्याच्या अंगावर तुळशी पसरून 9 शरीरद्वारात सुवर्ण ठेवावे, मग तिरडीवर ठेवून स्मशानात आणावा। एकीकडे पुत्र, बंधू अगर सपिंडापैकी कुणीतरी पिंड द्यावा। तिथे चिता रचून त्यावर प्रेत ठेवून त्याच्या मुखात मंत्रोच्चार करीत तूप ठेवावे। इतर सर्व उपचार करून प्रेतावरील वस्त्रे काढून टाकावी व अग्नी द्यावा। दक्षिणेकडे मुख करून बोंब ठोकावी। अग्नी पूर्ण शांत झाला की राख सावळून अस्थी गोळा करून तीर्थात विसर्जन कराव्या। नंतर तिलांजली देऊन व स्नान करून घरी परतावे। नंतरचे सर्व विधी जो अग्नी देतो त्यानेच करावयाचे असतात। ते विधी झाले नाहीत तर प्रेतत्व नष्ट होत नाही। पहिल्या दिवशी घरात अन्न शिजवू नये। त्या 13 दिवसात जीवाला, प्रेताला फार कष्ट होतात। 10 दिवसांपर्यंत दिलेल्या पिंडांपासून त्या प्रेताला पुन्हा देह मिळतो। 10 पिंडांपासून अनुक्रमाने 1 उत्पत्ती, 2 कान नाक डोळे, 3 गळा तोंड छाती बाहू, 4 व 5 3 बेंबी गुदद्वार लिंग, 6 मांड्या व जांघा, 7 रक्त व इतर सप्तधातू, 8 संपूर्ण शरीर असे अवयव तयार होतात। 9व्या व 12व्या दिवशी तो तहानेने व भुकेने व्याकुळ होतो। 11, 12 व 13व्याला तो जीवात्मा जेवून तृप्त होतो। या 10 दिवसात प्रेतकृत्याखेरीज भोजन व निद्रेसह आवश्यक देहधर्म करावे। त्याशिवाय मनोरंजादी कार्यक्रम करू नये। घरात देवकार्ये अगर धर्मकृत्ये करू नये। अतिथी आला तर त्याला कोरडा शिधा द्यावा। 10 दिवसांनंतर 11, 12 आणि 13व्या दिवशी सर्व आवश्यक कृत्ये करावी। तसेच तिलांजली, पिंडदान वगैरे करावे। 13व्या दिवशी सपिंड व सगोत्रजांसह भोजन करावे। असा विधी भगवंताने कथन केला। अध्याय 4 मासिक श्राद्धांचे वर्णन। भगवंत गरुडाला म्हणतात, 13व्या दिवशी त्या प्रेताला पूर्ण देह मिळतो व तो पिंडदेह असतो। नंतर ते प्रेत यमदूतांसह शिमपुरीच्या दिशेने जाण्यास निघते। हा संपूर्ण प्रवास 1 वर्षाचा असतो। त्या प्रेताला रोज 247 योजना एवढे अंतर चालावे लागते। पण हा प्रवास फार कष्टदायक असतो। या संपूर्ण मार्गावर 16 विश्रांती स्थाने असतात। तिथे यमदूत त्या जीवाला बसवून पृथ्वीवर केल्या जाणाऱ्या प्रत्येक मासिक श्राद्धापोटी भोजन देतात। ती 16 विश्रांती स्थाने ओलांडून जाते वेळी त्या प्रेताला यमदूत फरफटत नेत असतात। तेव्हा तो प्राणी पुरुष किंवा स्त्री असला तरी स्वतःची आयुष्यभराची कर्मे आठवीत रडत पुढत जात असतो। त्याला आपल्या जिवलगांचा व आप्त नातलगांचा विरह झाला आहे
हे जाणवते व तो अधिकाधिक कष्टी होतो. आपले सर्व दुराचार, ठेवेदावे, कपटकारस्थाने, लबाड्या अशी सर्व दुष्कृत्ये आठवून तो रडतो. त्याच्यापाशी सकृत्ये अशी नसतातच. पूजाअर्चा, दानधर्म, अनुष्ठाने, तीर्थयात्रा, परोपकार याऐवजी परद्रव्याचा लोभ, परनिंदा याच गोष्टींचा साठा जास्त असतो तेव्हा यमदूत सुद्धा त्याला फटके मारीत नेत असतात. नेते वेळी ते त्या जीवाला टोचून बोलतात आणि सांगतात की तुझ्या कर्मामुळे आम्ही तुला क्लेश देत आहोत. 11व्या दिवशीचे श्राद्ध होऊन भोजन झाल्यानंतर 1 महिन्याने याम्यपुरात पहिला मुक्काम होतो. त्यावेळी त्या प्रेताला श्राद्धाचे पहिल्या मासिक भोजन दिले जाते. नंतर दुसरा मुक्काम 2 महिन्यांनी शौरीपूर नावाच्या ठिकाणी पडतो. त्यावेळी पृथ्वीवर केलेल्या दुसऱ्या मासिक श्राद्धापोटी भोजन दिले जाते. सर्व प्रवासातील कष्ट सहन झाल्यामुळे त्या जीवाचे आक्रंदन चाललेच असते. तिथे 2 घटका विश्रांती घेतल्यानंतर पुढे प्रवास सुरू होतो. 3व्या महिन्याच्या अखेरी गंधर्वनगर येथे मुक्काम करून 4थ्या महिन्याच्या शेवटी शैलागम येथे मुक्काम होतो. असाच 5वा मुक्काम क्रूरपुरात व 6वा मुक्काम क्रौंचपुरात होतो. अध्याय 5 मासिक श्राद्धांनंतर यमपुरापर्यंत प्रवास. श्रीहरी पुढे म्हणतात 6व्या महिन्यानंतर प्रेत बव्हापद नगरात जाते. तिथे वैतरणी नावाची महाभयंकर नदी आहे. तिची रुंदी 100 योजना एवढी आहे. तिच्यात पू व रक्ताचा चिखल असतो. जर वैतरण्यादी दाने केली असतील तर तिथे नौका मिळते. नाही तर ती नदी पार करणे फार यातनादायी असते. ती दाने कोणती आहेत व त्यासाठी ब्राह्मण कसा असावा याची लक्षणे श्री भगवंतांनी सांगितली आहे. वैतरणी ओलांडून प्रेत बव्हापद नगरात प्रवेश करते. तिथे भोजन करून तो प्राणी नानाक्रंदपूर नावाच्या नगरात जातो. तिथल्या लोकांचे होत असलेले हाल पाहून तो कष्टी होतो. पण जर जिवंतपणी काही दानधर्म केला असेल तर वाटेत काही सुख मिळते. तिथे भोजन करून तो सुतप्त नावाच्या नगरामध्ये प्रवेश करतो. तिथे तो 10व्या मासिक श्राद्धाचे जेवण करून पुढे चालू लागतो व 11व्या महिन्यात रौद्रपुरात जाऊन पोचतो. पुढे रौद्रपुरात जेवण करून तो 12व्या महिन्यात पयोवर्ष नावाच्या नगरात जातो. तिथे मेघातून अपार जलवर्षाव होत असतो व अत्यंत कडाक्याची थंडी पडलेली असते. वस्त्रदानाचे पुण्य पदरी असले तर तो प्रवास सुसह्य होतो. पुढे प्रवास करीत तो जीव शीताढ्य नावाच्या नगरात जातो. आयुष्यात कधीही जर दान केले नसेल तर हा सर्व प्रवास अतिशय दुःखकारक होतो. तिथे मासिक श्राद्धापोटी मिळणारे भोजन करून तो पुढे निघतो आणि बहुभीतीपूर नावाच्या नगरात दाखल होतो. ती नगरी अगदी नावाप्रमाणे महाभयानक अशी आहे. त्या नगरीचा अधिपती चित्रगुप्त असून तिथे अनेक प्रकारचे घोर नरक आहे. जे लोक जिवंतपणी हरिहरांची भक्ती करतात ते या नगरात थांबता पुढे निघतात आणि वर्षभराच्या प्रवासाच्या अंती यमराजाच्या संयमनी नावाच्या धर्मराजपुरात प्रवेश करतात. म्हणून नेहमी मनुष्याने शिव आणि विष्णू यांच्या भक्तीत तत्पर राहावे म्हणजे हा मार्ग सुखकारक होतो. अध्याय 6 नरकप्राप्ती व नरकाचे वर्णन. श्रीहरी म्हणतात गरुडा, ती यमाची नगरी औरसचौरस 100 योजने अर्थात 400 चौरस मैल एवढी विस्तारलेली आहे. तिच्या सभोवार सोन्याची तटबंदी असून आत भव्य हवेल्या आणि प्रशस्त मार्ग आहे. चित्रविचित्र पक्ष्यांनी भरलेल्या भरपूर बागा असून बंदीजन स्तुतिस्तोत्रे गात असतात. त्या नगरात दिव्य सिंहासनावर बसणारे श्रवण नावाचे देव राहतात. ते कमलपत्रासारख्या डोळ्यांचे असून 888 अत्यंत सुस्वरूप आहेत. यमदूत त्या प्रेतात्म्याचा सर्व प्रवास वर्णन करून सांगतात.
मग ते श्रवणदेव त्या जीवाची जन्मापासून तो मरेपर्यंतची एकूण एक बारीक सारीक कर्मे चित्रगुप्ताला यथातथ्य सांगतात. तेव्हा जर त्या जीवाचा पुण्यसाठा असला तर त्याला यम विष्णूप्रमाणे सुंदर दिसतो. मग त्याची पुण्यकर्मे व सदाचार ध्यानी घेऊन यमधर्म त्याचा पिंडदेह विसर्जन करून त्याला दिव्य देह देऊन पुढे स्वर्गात पाठवतो. तिथे तो अनेक सुखे भोगतो. आता जो निव्वळ पापी असतो त्याला यम अक्राळ विक्राळ स्वरूपाचा दिसतो. मग त्याच्या पापांनुसार त्याला नरकवास भोगण्यासाठी पाठवतात. असे नरक 84 आहेत. त्यातही पुन्हा 28 नरक तर महाभयंकरच आहेत. जे लोक स्वार्थ साधण्याकरिता वाटेल त्या मार्गाचा अवलंब करतात अशांना यमाचे दूत तिकडे नेतात. ती पापे कोणकोणती आहेत व नरकांमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या यातना असतात त्यांचे सविस्तर वर्णन करताना भगवंत सांगतात. परस्त्रीगमन, परद्रव्यहरण, फसवणूक, हिंसा करणे, ब्राह्मणाशी द्रोह, पाखंडी मत पसरविणे, शिवाय निरपराध्यावर अन्याय करणे, मुक्या गरीब जीवांचे हाल करणे, ब्राह्मणाचे द्रव्य लुबाडणे अशी पापे करणारे, तसेच पशुहत्या करून यज्ञ करणारा, दुसऱ्याचे घर जाळणारा, विषप्रयोग करणारा, विद्या, रूप व पैसा यांचा गर्व करणारा, जादूटोणा करून इतरांचे जीव घेणारा, सदैव मारामारीची खुमखुमी असणारा, अतिकंजूष, खोटा आय घेणारा, बेश्रम व पुन्हा अभाविक अशांना तिथे नेले जाते. म्हणून नेहमी पश्चात्तापपूर्वक हरिनामाचे स्मरण करीत जावे. कुणाचे प्राण वाचविताना, लग्न जमविताना, गाय व ब्राह्मणांचे हित साधले जाण्यासाठी जर असत्य वचन बोलले तर ते स्वर्गात सत्य म्हणून नोंदले जात असते. अशी ही पापे आहेत.